ओम नमो नर्मदाय अध्याय 181 भाग 2. आपण अगोदर बघितले की ऋष सर्व तिन्ही लोक फिरून पुन्हा श्री शंकरांकडे आलेला आणि रक्षणाची प्रार्थना केली. तेव्हा श्री शंकर पार्वतीला हसत वदले, हे महाभाग्यशाली सुंदर देवी, तू या ब्राह्मणाची शांती बघ. तेव्हा श्री पार्वतीने सांगितले, जर तुम्ही माझे प्रिय इच्छिता तर जोपर्यंत हा ब्राह्मण आपल्यावर कोपिष्ट होत नाही तोपर्यंत याला त्वरित वर द्या. तेव्हा भस्मलेपन केलेले जटाधारी त्रिशूळधारी भाळी अर्धचंद्र धारण केलेले अर्धांगी पार्वतीसह भगवान श्री शंकर ब्राह्मण ऋषाला म्हणाले, हे प्रिय ब्राह्मण श्रेष्ठ, तुझा क्रोध अजून शमला नाही म्हणून हे तुझे क्रोधस्थान होईल. त्यानंतर भृगु महर्षीने त्या पूज्य त्रिनेत्र श्री शंकराला पाहून पृथ्वीचा आश्रय घेऊन गुडघे टेकवले व स्तोत्राचे उच्चारण केले. हे भूतनाथ, जगत उद्भव, ऐश्वरदाता, भयकारक, त्रैलोक्यनाथ, बहुभयाने उद्विग्न असा मी आपणास निवेदन करू इच्छितो की आपले गुणगान करणे माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या शक्तीबाहेर आहे. हजार मुख असलेला वासुकीसुद्धा आपले गुणगान करण्यास असमर्थ आहे. शशीधर, संपूर्ण जगाला उज्ज्वल करणारे श्री शंकर महेश्वर स्तुती मुखर चरणी नतमस्तक अशा या मनुष्याच्या भक्तीने आपण प्रसन्न व्हावे. हे ईश्वर, आपण स्थिती उत्पत्ती विनाशाचे कारण तसेच सत्व रज तमोगुण आहात. हे भगवान, हे भुवनेश, त्रैलोक्यनाथ, मी या जगात भयभीत झालो आहे. आपणास शरण आलेल्याचे आपण रक्षक आहात. भगवान, यम नियम, यज्ञ, दान, वेदाभ्यास व योग धारणेमुळे सर्व आपल्या भक्तीसमोर एक सहस्रांश योग्य नाहीत. आपल्यास प्रणाम करणाऱ्याचे या जन्मात उत्कृष्ट रस, रसायन, खडक, अंजन, विवर, पादुका आदी सिद्धरूप चिन्ह प्रगट दिसून येतात. कोणी अज्ञानी अज्ञानवश दांभिक वृत्तीने जरी आपणास नमस्कार करतो तरी आपण त्याला ऐश्वर्य देता. आपल्यावर भक्ती केली तर हे संसार जलातून मुक्त करून मोक्ष प्रदान करते. परश्री परधन परायण, परक्यांनी केलेली हानी, दिलेले दुःख, शोक यामुळे संतप्त असा दुसऱ्यांचा चेहरा पाहण्यात तत्पर परमेश्वर, आपण माझे रक्षण करा. हे श्री शंकर, क्षणभंगूर सामर्थ्याच्या अहंपणाने आनंदित होणारा क्रूर व कुमार्गाभिमुख असा मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. बंधुजनांकडून माझी आशा पूर्ण झाली आहे, पण दुसऱ्यांकरता दीन बनलेल्या ब्राह्मणाला आपण तारा. श्री महेश्वर, आपण माझी तहान मारा. माझ्यासारख्या माणसाला तिरस्कृत करू नका. देवेश, आपण तृष्णाहरण करा, पण माझ्या हृदयात निवास करणारी श्री लक्ष्मी मला द्या. देवेश, माझ्या मदमोहन बंधनातून तसेच या संसारातून मला मुक्त करा. हे करुणा अभ्युदय नामक स्तोत्र सर्वसिद्धी देणारे व दिव्य आहे. जो याचे पठण करून भृगु ऋषींचे स्मरण करतो तो मरणोत्तर शिवलोकात जातो. देवांसह श्री महादेवाने हे महर्षी भृगु भाषित स्तोत्र ऐकून सांगितले, मी उत्तम वर देणार आहे. भृगु महर्षींनी विनवले, हे देवादिदेव, जर आपण प्रसन्न आहात आणि मला वर देऊ इच्छिता तर हे स्थान माझ्या नावाने सिद्ध क्षेत्र व्हावे. आपण उमादेवीसह इथे स्थित व्हावे, ज्यामुळे हे देवक्षेत्र पुण्यप्रद होईल. हे जगदीश्वर, या स्थानी मी महातीर्थक्षेत्र निर्माण करू इच्छितो. देवेश, आपल्या कृपेने माझे मनोरथ पूर्ण व्हावे. श्री शंकर वदले, ब्राह्मणे, हे क्षेत्र प्रथम श्री लक्ष्मी देवीद्वारा सिद्ध झाले आहे, हे आपण जाणत नाही का? श्रीदेवीची अनुमती घेऊन जर तिने ते मान्य केले तरच, अन्यथा नाही. तिने ते मान्य केले तरच आपणास जे अभिप्रेत वाटेल ते आपण करावे. तुम्ही केलेले दुसऱ्यांचे होणार नाही. हे सांगून श्री शंकर निघून गेल्यावर भृगु महर्षी स्नान करून श्री लक्ष्मी देवीजवळ पोहोचले. तेथे पारायणे करून त्यांनी तिच्याजवळ वास्तव्य केले, पारायण केले. त्यानंतर योग्य वेळी त्यांनी श्रीदेवीला विचारले, हे माता लक्ष्मी, हे कल्याणी, जर तुम्हाला रुचेल, दुःख होणार नाही तर तुमच्या या विस्तीर्ण क्षेत्रात मी माझे स्थान निर्माण करू का? तेव्हा लक्ष्मी देवीने सांगितले, ब्रह्मर्षी, तुम्ही माझ्या अनुमतीने माझ्या व तुमच्या नावाने सुंदर स्थान करावे अशी माझी आज्ञा आहे. भृगु महर्षी श्री लक्ष्मीला म्हणाले, श्री लक्ष्मी देवी, हे सर्व कच्छपाने अधिष्ठित व त्यांच्या पाठीवर स्थित आहे.
त्यांच्याही संमतीसहित हे उत्तम कार्य करावे. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भृगुकच्छोत्पत्ती वर्णन नावाचा 181वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाये.